तर नमस्कार मंडळी, कशा आहेत? मजेत ना? स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आजचा प्लॅन आहे आपला, पाठीमागे तुम्ही बघत असाल गाव कोणतं आहे? गाव आहे फल्याण गाव आहे। आणि फल्याण गावातच जे आता सध्या व्हायरल झालं आहे इंस्टावर किंवा रील्सवर किंवा यूट्यूबवर शॉर्ट्सवर वगैरे, गोकुंडी वॉटरफॉल। तर यायचं कसं, जर तुम्ही येत आहे तर खोपोलीहून पाली मार्गे जो रोड आहे, खोपोली पाली मार्गे विलेज म्हणून तुम्ही टाकलं मॅपवर तर सरळ तुम्हाला इथं बेस ट्रेकिंग जिथून चालू होते त्या गावात आणून सोडेल। आणि तर आता मी थेटच गावातच आहे इथं, सो तुम्ही या इथं आणि इथूनच ट्रेकिंग चालू होतो। ट्रेकिंगला 1 तास लागतो का? तास दीड तास फॉरेस्ट वगैरे आहे का मध्ये? तर ट्रेकिंगला वगैरे आता इथं तुम्ही बघू शकता, माझ्यासोबत इथले ग्रामस्थ आहेत आणि यांचं हॉटेल वगैरे आहेत। जर नाश्ता, चाय, पाणी, जेवण ह्या गोष्टी असेल तर यांना कॉन्टॅक्ट करा, नंबर पण देतो आणि गाईड पण करतील कसं जायचं काय नाही, आणि मी पण सांगतो। तर किती वेळ लागेल ट्रेकिंगला? दीड तास लागून. दीड तास लागेल। हॉटेलची डिटेल देतो, तर त्यांचं फ्लेक्स वगैरे लावलेलं आहे, सो त्यांना कॉन्टॅक्ट करा, या इथे त्यांनी गाईड पण करतील कसं काय। आता इथं गावातच आहे मी बेसलाच, तिथे गावच आहे आणि इथेच हे नदी पात्र आहे पूर्ण। हे असंच आपल्याला पुढे पण नदी पात्र लागेल आणि इथून खाली आल्यानंतर गाड्या वगैरे पार्क करू शकता, कारण पुढे ऑफ रोडच आहे सगळा, आपलं हाय ऑफ रोड हत्यार। तर बघू, आपली डार्लिंग जाते तेवढं घेऊन जाऊ आपण। आणि जायचं कसं, हे बघा, हे ओढा क्रॉस करा आणि इथून एक समोर जातो आणि एक राईटला जातो। राईटला दिसतोय ना, हे बघा, ते काहीतरी अल्पाईन फर्म स्टे म्हणून स्टे करण्यासाठी गोष्टी आहेत। आणि याच्याच साईडने, हे साईड जी पाऊलवाड दिसते का, याच साईडनं सरळ जसं जायचे आपल्याला। आणि हे जे आहे गोकुंडी वॉटरफॉल, ते आपलं लोणावळ्याचा जो टायगर पॉईंट आहे तिथून दिसणार आहे, त्या टायगर पॉईंटहून दिसेल। आणि वाघदरी म्हणून या दरीमध्येच आहे ते गोकुंडी वॉटरफॉल। सो चला, आणि हे 12 महिने वाहतोच, कारण कंटिन्यू वरून पाणी असतंच। छोटा वॉटरफॉल आहे वरती, तिथून पण पाणी असतं। सो जाऊया आता। आणि गर्दी खूप आहे, पार्किंग फुल आहे, पाठीमागे बघू शकता। टेम्पो ड्रायव्हर्स 3-4 टेम्पो ड्रायव्हर्स आहेत, छोट्या मोठ्या 2 व्हीलर्स वगैरे, 4 व्हीलर वगैरे आहेत। इथे पाठीमागे समोर पार्किंग आहे या साईडला। तर आता आपण आलो आहे तिथूनच, तर आता जाऊया आपण इकडे आणि त्यांचे हॉटेलची डिटेल वगैरे देतो। सो चला आता ट्रेकला चालू करूया आपण। तर आता हे समोर बघू शकता, हीच वाट आहे जायची। ऑफ रोड आहे पक्का, बघू आता आपण हत्यार घेऊन चाललोय आपलं ऑफ रोडचं। जेवढी जाती जवळ तेवढी घेऊन जाऊ। तर आता पुढे आल्यानंतर 2 रोड लागतील बारके आपल्याला, लेफ्ट राईट। तो राईटचा घ्यायचा, नदी पात्र हे रेफरन्स आहे, ह्याच्या बराबरच जायचे आपल्याला। असे ओढे आहेत बारके। तर मंडळी, अर्धा ट्रेक आपण डायरेक्ट गाडीच आणली इथे, जेवढी येते तेवढी घेऊन आली। आता ह्या अशा एका पॉईंटला आहे, तिथून ट्रेक अजून 1 तास लागेल म्हणते तिथले लोकल। सो हे बघा, ज्याच्या गाड्या येतात ते घेऊन येत आहेत। पूर्ण या वाघदरीच्या बॉटमला चालू आहे, थोडंसं अलीकडल्या साईडला। आपला घोडा लावला इथं सावलीखाली मस्तपैकी, गरम नको व्हायला। गरम झालं तर मग काय नाही, सुट्टीच नाही देत, कोणावरही चढतं ते। सो चला आता ट्रेकला सुरुवात करूया। पुढे जाऊन अजून थोडंसं असं फॉरेस्टच लागेल आपल्याला। सो आता उन्हाळा आहे त्यामुळे एवढं काही दिसत नाही, सगळं वाळल्यालाच दिसेल। जेव्हा पावसाळ्यात येऊ तिकडे तर बरं अलाउडच नाही, पावसाळ्यात येताच येत नाही। हे साईडनं पूर्ण इकडं पण ओढा आहे, तो त्या धबधब्याचंच खाली पाणी येते, बघू शकता। इथं पण एन्जॉय करतायत लोक, काही बसलेले चिल करतायत। मेन वरती आहे, वरच्या साईडला।
असं फॉरेस्ट आहे आता, याच्यातूनच अशी वाट मळलेलीच आहे लोक जाऊन जाऊन. सो असंच जायचं आपल्याला फॉरेस्टमधूनच. ॲपल ज्यूस पिल्यावर मंडळी आता एनर्जी आपल्याला छोट्या दादाकडून घेतलो होतो ॲपल ज्यूस आपण. तर इथलाच आहे तो, गावातलाच आहे प्रॉपरचा. सो यांना मदत करा मस्तपैकी. आता यांचं सीझनच असं असतं, बाकी तर नॉर्मल सीझनमध्ये पावसाळ्यात तर इकडे काही नसतंच, उन्हाळ्यात सीझन असतं यांना. यांना हेल्प करा. काय नाव तुझं? नयन का? ओके ठीक आहे. तर चला मंडळी, नयनला हेल्प करा. आलं त्यानं त्यांच्याकडून ज्यूस वगैरे घ्या. सो चला पुढला ट्रेक कंटिन्यू करू. 10 मिनिटं 10 मिनिट. हां. कारण काय कोणी अर्धा तास म्हणतो, कोणी 1 तास. 10 ते 15 मिनिटं. तर आता एक्झॅक्ट आपण त्याची ग्रुप घेऊन येत आहेत. माझे पेज कम्युनिटी वगैरे असते ना, त्यामधल्या एका गाईडला विचारलं मी किती मिनिट आहे. तो एक्झॅक्ट म्हणला फक्त 10 मिनिट आहे, थोडंसं चढ आहे. बघू. तुम्ही माझ्या पाठीमागे बघताय किती नितळ पाणी आहे बघा. 1 नंबर. एवढं क्लीन आणि नितळ पाणी तुम्हाला कुठंच भेटणार, जे सह्याद्रीत भेटतं बघा. आरपार दिसते आपली चित्रछाया. पूर्ण चढून वरी आल्यानंतर बघा पूर्ण फ्लॅट पोर्शन येते. इथून आता एकदम जवळचं वाटतं. आपण ऑलमोस्ट जवळ आलो आहे आता धबधब्याच्या. पूर्ण फॉरेस्ट ट्रेकिंग करून आल्यानंतर वरती आल्यानंतर असा फ्लॅट पोर्शन लागेल. इथून थोडंसं वरती आता चढून 5 मिनिटातच वॉटरफॉलला जाऊया आपण. तर मंडळी, खूप वेळाच्या कष्टानंतर आलो फायनली गोकुंडी वॉटरफॉलला. तुम्हाला दाखवतो आता. बघा पूर्ण वाघदरी म्हणून आहे, त्याच्यामध्येच आहे. बघू शकता हे वाघदरी म्हणून आहे जागा, आणि याच्या पूर्ण मध्येच आहे. असं हाय किती एवढं आहे झाले, त्याला एवढं मोठं व्हायरल केले. बघू शकता. थोडं बसू, मग जम्प करू 1-2, रिलॅक्स करून निघू इथून. तावडी बघितली असेल, दणकावड्या मारतो. क्लिप जम्पिंग चालली आपली. विषय क्लोज, फुल ट्रॅफिक जाम आहे असतं. अंकुश उडी मारते, बघू. हा अंकुश इथून, हा द्या इथून. बघा इथून डीप आहे जास्त, 43 फूट आहे खाली. त्या साईडला काही नाही, त्यामुळे इकडं मारा नाही तर मधात मारा. पूर्ण मध्ये जाऊन खाली थोडं मारणू का नॉर्मल. अंकुश भाऊ जंप मारली आता. मस्त आहे, गरमीचं रिलॅक्स आहे. कस्टली आहे, ले हे करावं लागेल तुम्हाला, ट्रेकिंग जास्त करावं लागेल. 1.5 घंटा कंप्लीट लागतो इथे यायला. कसा आहे एक्सपिरियन्स? एक नंबर का? कष्ट हायवर राईट स्पॉट भेटला. जबरदस्त एकदम मस्त मजे. हा आता किती वेळ पावा अजून तास. हा 3 वाजेपर्यंत पावायचं आणि 3ला इथून निघायचं. ट्रेकिंग खरं सांगा बरं 2 तास 1.5 तास तर कम्प्लीट आहे.
आता म्हणते ती 1 तास. बरं आम्ही 1.25 तास झाला का आपल्याला? 1 तास लागला का? 1 तास 1.25 तास लागला माझ्या मते. ट्रेकिंग तशी आहे 1.5 तासाचे वगैरे आसपास. तरी बी आपण बाईकवर आलोय माहिती आहे का, अर्ध्या ह्याच्यात. मग 2 तास परफेक्ट. हा 1.5 ते 2 तास आहे. बट आम्ही अर्ध्यात पूर्ण आपला घोडाच घेऊन आला डायरेक्ट खाली. तर त्यामुळं आपण पुढे 1 तास लागलीच आपल्याला ट्रेकिंगला. याचं आहे कष्टाचं फळ. मस्तपैकी गार शेकलो. मस्त मजा यायला लागली. मस्त नितळ एकदम सह्याद्रीतलं गार पाणी बघू शकता. एवढं नितळ पाणी भेटणार नाही तुम्हाला कुठं. आरपार मधलं दिसायला लागले.